तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 10चा मॅथ्स 1 चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन याचे पूर्ण रिव्हिजन करणार आहोत. संपूर्ण चॅप्टर हा एकाच व्हिडिओमध्ये आपण काय कंप्लीट करणार आहोत, बरोबर. चला तर मग आपण सुरू करूया. बघा आपल्या चॅप्टरचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय हे जाणून घेण्या अगोदर आपण सुरुवातीला पाहणार आहे पॉलिनॉमियल्स काय असतात. आपण क्लास 9 मध्ये पॉलिनॉमियल शिकलो आहोत, आहेत ना. मग पॉलिनॉमियल्स काय असतात तर बघा पॉलिनॉमियल्स सुरुवातीला बघा. आता पॉलिनॉमियल्स पाहिजे आपल्याला, काय पाहिजे? पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियल्स पॉलिनॉमियल मग आता पॉलिनॉमियल कशाला म्हणायचे, बरोबर आहे. तर बघा आपल्याला काहीतरी नंबर दिलेले असतात, बरोबर. समजा एक्झाम्पल म्हणून आपण नंबर घेऊ. आपल्याला दिलेला आहे 3 हा नंबर दिला आहे. याच्यासोबत काहीतरी व्हेरिएबल असणार आहे, बरोबर. आणि प्लस एक काहीतरी नंबर घेऊ आपण, बरोबर. याला आपण पॉलिनॉमियल्स म्हणतो. काय म्हणतो? पॉलिनॉमियल्स म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे एक नंबर आहे त्यासोबत व्हेरिएबल आहे, बरोबर. एक किंवा अनेक सुद्धा नंबर असू शकतात, त्यासोबत व्हेरिएबल सुद्धा असू शकतात. म्हणजे इथं 2x सुद्धा असू शकते किंवा याला स्क्वेअर सुद्धा असू शकते. हे सर्व काय झाले आपले पॉलिनॉमियल्स. म्हणजे त्याचा डिग्री 1 असू शकते किंवा 2 असू शकते. मग ते कोणते पॉलिनॉमियल्स आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. मग आता हे आपण एक उदाहरण घेतलं पॉलिनॉमियल्सचं, बरोबर. मग आता बघा आपण पॉलिनॉमियल जर शिकायचं म्हटलं तर पॉलिनॉमियलचे प्रकार पडतात बाळा 2. किती पडतात? 2. मग पहिला जो प्रकार पडते तो असते बाळा लिनियर पॉलिनॉमियल्स. कोणता असते? लिनियर पॉलिनॉमियल्स. लिनियर पॉलिनॉमियल्स, बरोबर. त्यानंतर दुसरा जो प्रकार असते तो असते क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. बघा कोणता असते? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. बघा पहिला कोणता आहे? लिनियर पॉलिनॉमियल्स आणि दुसरा कोणता आहे? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. मग कशाला लिनियर पॉलिनॉमियल्स आणि कशाला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स म्हणायचे? तर बघा लिनियर पॉलिनॉमियल्स म्हणजे काय की असे पॉलिनॉमियल्स की ज्याची मॅक्झिमम डिग्री किती असते? मॅक्झिमम डिग्री किती असते? त्याची मॅक्झिमम डिग्री असते बाळा 1. किती असते? 1 असते. किती असते? 1. मॅक्झिमम डिग्री 1 असते, बरोबर. आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्समध्ये मॅक्झिमम डिग्री किती असते? तर 2 असते. मॅक्झिमम डिग्री, ठीक आहे. मॅक्झिमम डिग्री किती असते? 2 असते. 2, बरोबर. म्हणजे 1 पेक्षा जास्त तर किती? 2 असते, ठीक आहे. मग याचं उदाहरण बघू आपण. मग डिग्री किती पाहिजे? 1. मग एक्झाम्पल म्हणून घेऊ आपण 5x + 2, बरोबर. बघा या एक्सचा हा व्हेरिएबल आहे. मग एक्सच्या डोक्यावर काही नाही म्हणजे काय असते? 1 असते. या डोक्यावर काही नसते म्हणजे काय असते? 1 असते. तर हे कोणतं पॉलिनॉमियल झालं? मग लिनियर पॉलिनॉमियल्स, कारण त्याची डिग्री किती आहे? 1. किती आहे? 1. त्याच्यानंतर अजून बघा 4x + 9 6x + 3. आता एक्सच घ्यायचा का सर? तुम्ही y घेतलं तरी हरकत नाही, बरोबर. 9y + 1 हे सुद्धा चालेल, बरोबर आहे. चला आता क्वाड्रॅटिक मध्ये डिग्री किती असते? तर 2 असते. किती असते? 2 असते. मग बघा बरं 4x² + 2x + 1 चालते का? हो. बघा याची डिग्री 2 आहे, याची डिग्री आहे 1, चालते, ठीक आहे. किंवा 3x² + 1 चालेल का? चालेल, बरोबर. हे झाले आपले बाळा लिनियर पॉलिनॉमियल्स आणि झालं आपलं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. आशा करतो की तुम्हाला लिनियर पॉलिनॉमियल्स आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स हे लक्षात आले असतील, बरोबर आहे. आले ना लक्षात? बघा बरं लिनियर पॉलिनॉमियल्स म्हटलं की त्याची डिग्री किती असते? 1. तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स म्हटलं की त्याची मॅक्झिमम डिग्री किती असते? 2. या डिग्रीलाच बाळा आपण इंडेक्स सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? त्यालाच इंडेक्स सुद्धा म्हणतात. बघा डिग्रीला काय म्हणतात? इंडेक्स सुद्धा म्हटले जाते. आता डिग्री किंवा इंडेक्स म्हणजे काय? तर याच्या डोक्यावर जो क्रमांक आहे, जो नंबर दिलेला आहे डोक्यावर या व्हेरिएबलच्या, त्याला आपण डिग्री किंवा इंडेक्स असे म्हणतो. इथपर्यंत समजलं? चला तर आता आपण समोर जाऊन बघा समोर दिलेला आहे. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन हा आपल्या चॅप्टरचं जे मूळ नाव आहे ते बघायचं आहे. बघा आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो आपल्याला स्टँडर्ड फॉर्म दिलेला आहे तो स्टँडर्ड फॉर्म बघू आपण. आता स्टँडर्ड फॉर्म, बरोबर, किंवा यालाच आपण म्हणतो बाळा जनरल फॉर्म्युला. यालाच आपण काय म्हणतो रे? जनरल फॉर्म्युला म्हणतो. आपण याला काय म्हणतो? जनरल
फॉर्म्युला. बरं काय दिलेला आहे बघा बरं, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा आपला जनरल फॉर्म्युला झाला. म्हणजे काय म्हणते, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता हा ए बी सी काय असते, रिअल नंबर असतात आणि हे एक्स काय असतात, आपले व्हेरिएबल असतात. बरोबर, इथपर्यंत तुम्हाला सर्वांना माहित आहे. आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये सुद्धा बघितला होता. त्याचा फॉर्म्युला तो काय होता, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. मग आपण असं म्हटलं होतं की ए बी सी हे काय झाले, आपले रिअल नंबर आणि एक्स आणि वाय काय होते आपले व्हेरिएबल्स होते. काय होते, व्हेरिएबल्स होते. मग बघा आता इथे किती व्हेरिएबल्स होते, तर इथे 2 व्हेरिएबल्स होते. किती व्हेरिएबल होते, 2 व्हेरिएबल्स. परंतु बाळा इथे बघा, इथे एक्स आहे, इथे एक एक्स आहे. बरोबर, म्हणजे एक्स दोन्ही एकच आहेत. म्हणजे हा व्हेरिएबल किती असतात, इथे याची व्हेरिएबल ओनली 1. व्हेरिएबल किती असतात, फक्त एकच व्हेरिएबल असणार आहे. किती व्हेरिएबल असणार आहेत, एकच व्हेरिएबल. आणि त्याची मॅक्झिमम डिग्री म्हणजे इंडेक्स किती असणार आहे, याचा इंडेक्स असणार आहे 2. यालाच म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि या जनरल फॉर्मचा त्यानं क्रायटेरिया म्हणजे जनरल फॉर्मचा जो क्रायटेरिया आहे तो त्यानं काय केला पाहिजे, पूर्ण केला पाहिजे. म्हणजेच कसा, तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या ज्या घटकात आहे तो या फॉर्ममध्ये तो आला पाहिजे इक्वेशन, तरच आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू. म्हणजे कोणते कोणते, एक तर तो जनरल फॉर्म्युलानुसार असला पाहिजे, दुसरा त्याची डिग्री मॅक्झिमम किती असली पाहिजे, 2 असली पाहिजे, आणि तिसरा त्याचं व्हेरिएबल किती पाहिजे, फक्त एकच पाहिजे, ओनली 1 व्हेरिएबल. जर y असेल तर y, जर x असेल तर x, m असेल तर m, a to z पर्यंतचे कोणतेही चालतात. परंतु आपण जास्त वापरतो बाळा x आणि y, ठीक आहे, किंवा m आणि n, ठीक आहे. मग आता इथं 1च आहे, मग x म्हटलं तर xच वापरायचा. बरोबर, इथपर्यंत कळलं. चला त्यानंतर याच्या बेसिसवर आता काही प्रॉब्लेम दिलेला आहे ते सॉल्व्ह करू आपण. आपण हे चांगलं समजण्यासाठी एक्झाम्पल म्हणून घेऊ आपण. 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 इज इक्वल टू 0. आता बघा बरं, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, बघा जनरल फॉर्म्युलानुसार आहे का, पहा बरं. ax याला हे म्हणून ax स्क्वेअर प्लस bx प्लस c आहे का, हो. बघा बरं, a ची व्हॅल्यू किती आहे 3, b ची किती आहे 4, c ची किती आहे रे 2 आहे. बरोबर, मग आता a 3x स्क्वेअर, बरोबर, मग हा x आहे आणि हा काही नाही म्हणजे 0. म्हणजे पहा बरं, बरोबर. मग मॅक्झिमम डिग्री किती आहे त्याची, मॅक्झिमम डिग्री 2 आहे का, पहा बरं 2 आहे, मॅक्झिमम डिग्री 2 आहे. जनरल फॉर्म्युलामध्ये आहे का, तर हो. बरोबर, डिग्री किती आहे 2 आहे. बरोबर, त्यानंतर बघा आता डिग्री सुद्धा 2 आहे. फक्त आपल्याला लास्ट ऑप्शन काय दिलेला आहे बघा, याचा व्हेरिएबल महत्वाचा आहे. व्हेरिएबल किती आहे पहा बरं, इथे पण x आहे, इथे पण x आहे, म्हणजे व्हेरिएबल किती आहे, एकच आहे, एक्सच व्हेरिएबल आहे. मग आपण लिहू x इज ओनली व्हेरिएबल, x इज ओनली व्हेरिएबल, किंवा x ओनली 1 व्हेरिएबल, ओनली 1 व्हेरिएबल. म्हणजे किती व्हेरिएबल्स आहेत, फक्त आणि फक्त एकच व्हेरिएबल आहे. म्हणून आपण याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. म्हणजे खाली लिहायचं की 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 इज इक्वल टू 0 इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर आहे, इथपर्यंत कळतंय. बघा बरं, आपण पॉलिनॉमियल्स पाहिले. पॉलिनॉमियलचे 2 टाइप्स आहेत. पहिला आहे लिनियर पॉलिनॉमियल, दुसरा आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. बरोबर, लिनियरची डिग्री मॅक्झिमम डिग्री किती असते, तर 1 असते, आणि क्वाड्रॅटिकची मॅक्झिमम डिग्री 2 असते. काय असते, 2 असते. डिफिनेशन तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे, तुम्ही त्या रेड करू शकता. हे फक्त एक रिव्हिजन बेसवर तुम्हाला मी समजून सांगत आहे, जास्त डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही. ठीक आहे, चला पहा बरं. मग स्टँडर्ड फॉर्म्युला पाहिला आपण. मग स्टँडर्ड फॉर्म काय आहे, तर आपण जनरल फॉर्म्युला म्हणतो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आपण काय सांगितलं की जनरल फॉर्म्युलामध्ये असं असलं पाहिजे, त्याची मॅक्झिमम डिग्री किती असली पाहिजे, 2 असली पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा जो व्हेरिएबल आहे तो फक्त व्हेरिएबल किती असला पाहिजे, एकच व्हेरिएबल असला पाहिजे पूर्ण इक्वेशनमध्ये. ठीक आहे, त्यालाच आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार. बरोबर आहे, ठीक आहे. चला यानंतर आपण समोर जाऊ. त्यानंतर बघा, त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणतात, तर बघा आपण घेणार आहे आपला मुद्दा आहे बघा, रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, आता आपल्याला एक इक्वेशन दिलेलं असणार आहे. बघा आपण एक्झाम्पल म्हणून घेऊ, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 6 बुकमध्येच आहे.
बघा एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 6 आणि इथं पुट काय करायचं आहे, पुट काय करायचं आहे तर एक्स इज इक्वल टू मायनस 6, एक्स इज इक्वल टू मायनस 6 बरोबर आहे. चला आता बघा या ज्या वेळेस आपण या एक्सची व्हॅल्यू इथे पुट करतो त्यावेळेस बघा आपल्याला काय मिळते, मग आपण इक्वेशन लिहून घेऊ एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 6 बरोबर इज इक्वल टू काय असतात 0 असतो बरोबर. आता हे इक्वेशन म्हणजे एल एच एस साईड आणि आर एच एस साईड ह्या दोन्ही साईड काय आल्या पाहिजे, इक्वल आल्या पाहिजे, तरच आपण त्याला रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असे म्हणू शकतो, नाही तर म्हणता येणार नाही. मग बघा बरं आता काय इथं मायनस 6, मग बघा मायनस 6 स्क्वेअर प्लस 5 मायनस 6 मग इथे मायनस 6 इज इक्वल टू 0. बघा आता मायनस 6चा स्क्वेअर काळा 36 असतो, 36च असणार आहे कारण 6चा स्क्वेअर 36, कारण मायनस मायनस काय असते प्लस. बघा तुम्हाला समजून सांगतो, मायनस इंटू मायनस हा मायनस मायनस काय होतो प्लस आणि 6चा 36 बरोबर का. चला मग स्क्वेअर कधी निगेटिव्ह येणार नाही. मग बघा 6चा स्क्वेअर 36 बरोबर, 6चा स्क्वेअर 36 प्लस बघा आता इथे 5 6चा 30 मग काय येणार आहे मायनस 30 मायनस 6 इज इक्वल टू 0. 36 ॲज इट इज बघा प्लस मायनस मायनस 30 आणि मायनस 6 इज इक्वल टू 0. आता बघा 36 ॲज इट इज मायनस मायनस प्लस आणि मोठ्या संख्येचं साईन, मग बघा 30 प्लस 6 36 इज इक्वल टू 0. त्यानंतर 36 मायनस 36 म्हणजे किती 0 आणि इज इक्वल टू हा सुद्धा 0. बघा दोन्ही साईडने काय आलं 0 म्हणजे एल एच एस आणि आर एच एस दोन्ही साईड काय आल्या सेम. मग बघा आपण काय पुट केलं तर एक्स इज इक्वल टू मायनस 6, मग आपण लिहिणार आहे मायनस 6 इज अ सोल्युशन, हेन्स मायनस 6 इज वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन. बघा इक्वेशन कोणतं आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 6, काय इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 6 बरोबर. या म्हणजे आपलं काय आहे की मायनस 6 हे आन्सर काय आहे करेक्ट आहे बरोबर आहे. चला त्यानंतर बघा तुम्हाला पुट 3 सांगायला म्हणजे एक्स इक्वल टू 3 पुट करा किंवा एक्स इज इक्वल टू 2 करा, मग यामधलं एक कोणतरी आन्सर काय असणार आहे करेक्ट असणार आहे, म्हणजे कोणता तरी एक नंबर इज अ सोल्युशन असणार आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 कडे जाऊया. बघा त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.1. आता प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट काय म्हणतो, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सांगितलेलं आहे कशानुसार असतात, जनरल फॉर्म्युल्यानुसार असतात बरोबर. त्यानंतर त्याची मॅक्झिमम जे डिग्री असते ते 2 असते बरोबर, किती असते 2 असते ना. हा त्याच्यानंतर व्हेरिएबल किती असतात, एकच व्हेरिएबल असतो बरोबर. ते तुम्ही करसाल ना इथून तुम्हाला करून घ्याल, सांगायची आवश्यकता आहे का नाही ना. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 मध्ये आहे की डिवाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत की नाही आता तुम्हाला सांगतो, त्यामधला 1-2 एक्झाम्पल सांगतो बरोबर. पहिले दिला आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x, बघा क्वेश्चन नंबर 2 मधला आहे ठीक आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5x, त्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता काय बघायचं आहे हे पहा या फॉर्म्युल्यानुसार, जनरल फॉर्म्युल्यानुसार आहे का, पहिले काय बघायचं जनरल फॉर्म आहे का त्याचा, त्यानंतर दुसरा त्याचा जो डिग्री किंवा इंडेक्स आहे बरोबर, त्यानंतर तिसरा काय म्हणतो व्हेरिएबल एक पाहिजे आपल्याला, एकच व्हेरिएबल आहे का पहा, जर 3 रूल नुसार चालत असणार तर तो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं आपण म्हणणार बरोबर ना. चला मग बघा एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 आहे का, हो जनरल फॉर्म्युल्यानुसार आहे बरोबर. त्यानंतर ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू 5 आणि सी ची व्हॅल्यू मायनस 2. त्यानंतर बघा मॅक्झिमम डिग्री किती आहे पहा बरं, किती आहे 2 आहे 2. त्यानंतर व्हेरिएबल सुद्धा किती आहे, इथे पण x आहे इथे पण x आहे म्हणजे एकच आहे व्हेरिएबल 1 ठीक आहे. मग आपण असं म्हणू शकतो एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0 इज अ
क्वाड्रॅटिक इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर. चला त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता 6 नंबरचा बा एम क्यूब आहे. मग आता बाबर हे बाबर काय एम क्यूब प्लस बघा बरं 3m स्क्वेअर, एम क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 3m क्यूब. आता सुरुवातीला बघा जनरल फॉर्म्युलानुसार आहे का तर नाही आहे, कारण आपल्या जनरल फॉर्म्युल्यातच काय लिहिलं आहे की ax स्क्वेअर म्हणजे मॅक्झिमम डिग्री किती पाहिजे 2 पाहिजे. इथे मॅक्झिमम डिग्री किती आहे 3 आहे. ठीक आहे. व्हेरिएबल 1 आहे परंतु डिग्री 2 आहे का तर नाही आहे. म्हणून आपण काय म्हणतो की इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आहे का तर नाही आहे. त्यानंतर आता आपण क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो, राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, देन राईट द व्हॅल्यू ऑफ a b c फॉर इच इक्वेशन. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, त्या इक्वेशन मधून आपल्याला a b c यांच्या व्हॅल्यू सांगायचे आहेत. बरोबर आहे. मग चला सुरुवातीला आपल्याला 2y इज इक्वल टू बघा क्वेश्चन नंबर 3 2y इज इक्वल टू काय दिलेलं आहे 10 मायनस वाय स्क्वेअर, 10 मायनस वाय स्क्वेअर. आता बघा आपला जनरल फॉर्म्युला सगळं करून घेऊ. ठीक आहे. कम्पेअर विथ जनरल फॉर्म्युला कोणता आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता बघा कम्पेअर विथ जनरल फॉर्म्युला आपण काय केलं, एक जनरल फॉर्म्युला काय आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग आता याला या फॉर्म मध्ये आणू आपण. मग बघा बरं इथे 2y आहे इज इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर. मग हा वाय स्क्वेअर काय पाहिजे सुरुवातीला. मग आपण करणार आहे वाय स्क्वेअर प्लस इकडे घेऊन या, इकडे मायनस आहे इकडे प्लस झाला वाय स्क्वेअर. मग हा प्लस 2y बरोबर का. आता हा 10 इकडे प्लस आहे इकडे आला तर मायनस, मग मायनस 10 इज इक्वल टू 0 झाला का आता जनरल फॉर्म्युला मध्ये आला. तर बघा मग आता ए बी सी ची व्हॅल्यू काढून घेऊ. मग बघा आता आपण ए बी सी यांची व्हॅल्यू काढून घेऊ. मग बघा बरं ए इज इक्वल टू बी आणि सी यांची व्हॅल्यू काढल्या. मग याची व्हॅल्यू म्हणजे वाय स्क्वेअर, याच्यासोबत काही आहे का नाही आहे म्हणजे 1. मग याची व्हॅल्यू किती झाली 1, बी ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि सी ची व्हॅल्यू किती आहे मायनस 10. बघा आपण काढली व्हॅल्यू ए ची काढली 1, बी ची काढली 2 आणि सी ची काढली मायनस 10. अशा पद्धतीने आपण ए बी सी च्या व्हॅल्यू काढल्या. फक्त काय करायचं जनरल फॉर्म्युल्यामध्ये जर तो नसला तर त्याला जनरल फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचं. बरोबर. चला त्यानंतर अजून एक संबंध सांगतो बघा यामधलंच. बघा कोणतं सांगायचं बघा बरं पी पाचवं सांगायचं का. बरं बघा काय आहे पाचवं पी 3 त्यानंतर प्लस 6p इज इक्वल टू काय आहे 5 आहे. बरोबर. तर बघा सॉरी मायनस 5 आहे. इथे काय आहे -5. बघा काय दिलेलं आहे p इन ब्रॅकेट 3 प्लस 6p इज इक्वल टू -5. मग आता याला करू आपण सॉल्व करू पहिले याला. बघा बरं या p ने याला मल्टिप्लाय केलं तर p मल्टिप्लाइड बाय 3 3p प्लस p इंटू 6p आणि p इंटू p स्क्वेअर म्हणजे 6 ॲज इट इज आणि p चा स्क्वेअर इज इक्वल टू -5. आता काय करा कम्पेअर विथ जनरल फॉर्म्युला. कम्पेअर विथ जनरल फॉर्म्युला कोणता आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग आता करा हा 6p स्क्वेअर इकडे घ्या. मग 6p स्क्वेअर एकाच घरात साईन बदलणार नाही. 3p इज इक्वल टू हा इकडे मायनस आहे हा आला तर इकडे प्लस होणार. मग प्लस 5 इज इक्वल टू 0. बरोबर. मग आता ए ची व्हॅल्यू काढा. ए ची व्हॅल्यू काय आहे 6 त्यानंतर बी ची व्हॅल्यू 3 आणि सी ची व्हॅल्यू काय आहे 5. निघाला ए बी सीची व्हॅल्यू. बघा बरं ए ची व्हॅल्यू 6 बी ची 3 आणि सी ची 5. समजलं का. बरोबर आहे. चला त्यानंतर अजून काय अडचण बस सर्व असेच करायचे आहे. बरोबर. चला हे रफ करून घ्या.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो बघा. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो बघा. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला सांगायचं आहे रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाहीये. चला बघा, आता आपल्याला दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. बघा, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 आणि एक्सची किंमत काय दिलेली आहे, एक्स इज इक्वल टू 1 आणि -1. आता या दोघांपैकी कोणता जो सोल्युशन आहे ते पाहायचं आपल्याला यामध्ये पुट करून. मग बघा, सुरुवातीला आपण 1 पुट करू. बघा, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. यामध्ये काय करू आपण, पुट एक्स इज इक्वल टू 1. बघा, मग याच्यामध्ये 1 टाका. 1 स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 मायनस 5 इज इक्वल टू 0 पाहिजे आपल्याला, बरोबर. मग 1चा स्क्वेअर 1 प्लस 4 1चा 4 मायनस 5 इज इक्वल टू 0. बघा, त्यानंतर 4 प्लस 1 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. 5 मायनस 5 0 इज इक्वल टू 0. बघा, त्यानंतर आता सेकंड व्हॅल्यू टाकून पाहू आपण काय आहे. तर बघा बरं, पुट एक्स इज इक्वल टू -1. बघा बरं, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 यामध्ये टाकू आपण. मग -1चा स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 मायनस 5 इज इक्वल टू 0. बघा, आता -1चा स्क्वेअर 1 प्लस, कारण तुम्हाला सांगितलं स्क्वेअर कधी निगेटिव्ह नसतो. मग 4 1चा 4 पण कसा -4 मायनस 5 इज इक्वल टू 0. आता बघा, 1 प्लस मायनस मायनस 4 मायनस 5 इज इक्वल टू 0. आता बघा, मायनस मायनस प्लस म्हणजे 1 मोठ्या संख्येत साईन -9 इज इक्वल टू 0. हे किती येते, -8 इज इक्वल टू 0 आहे का नाही, इज नॉट इक्वल टू 0. मग आपण असं लिहू शकतो, हे सोडवल्यानंतर काय लिहू शकतो आपण की 1 इज अ सोल्युशन ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतं इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 आणि -1 इज नॉट अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. -1 आहे का, तर नाही, आणि 1 म्हटलं तर आहे. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, यामध्ये दोनच आहेत ते. आता हे एक सांगितलं तुम्हाला आणि एक तुम्हाला करायचं आहे, बरोबर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 कडे वळूया आपण. हे रब करून घेऊ. चला पहा, समजलं का हे, ठीक आहे. करायचं मग रब आता. चला, बघा, त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतो बघा. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतो पहा. त्यानंतर फाइंड के, आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली. इफ एक्स इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. आपण इक्वेशन लिहून घेऊ पहिले, के एक्स स्क्वेअर, त्यानंतर बघा -10x प्लस 3 इज इक्वल टू 0. आपल्याला काय करा, एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे. एक्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, 3. एक्सची व्हॅल्यू 3 दिलेली आहे आणि फाइंड काय करायचं आहे, फाइंड के, म्हणजे के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण काय करणार आहे, हे इक्वेशन लिहून घ्यायचं सुरुवातीला. के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता काय पुट करायला सांगितलं, एक्सची किंमत. बघा, पुट एक्स इज इक्वल टू 3. आता याला कम्पेअर करायची आवश्यकता नाही, कारण ते ऑलरेडी त्या फॉर्ममध्ये आहे, म्हणून आपण डायरेक्ट पुट केला. पुट एक्स इज इक्वल टू 3. मग बघा, के ॲज इट इज एक्सच्या जागेवर 3 स्क्वेअर मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. बघा, के ॲज इट इज 3चा स्क्वेअर 9 मायनस 10 3चा 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. बघा, त्यानंतर 9 आता नंबर आधी लिहितो आपण. मग 9k मायनस, आता बघा बरं, -30 प्लस 3, मग प्लस मायनस मायनस, मग 30 मधून 3 गेले 27. बघा, हा 27 तिकडे पाठवून देऊ आपण. मग 9k
बरोबर 27 मायनस होता तिकडे प्लस झाला. मग बघा हा 9 इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, तिकडे गेला तर डिवाइड मध्ये जाणार आहे तो. मग के इज इक्वल टू 27/9. मग बघा आता के इज इक्वल टू 9 1 9 आणि 9 3 27. बघा बरं 9 1 9 आणि 9 3 27 म्हणजे के इज इक्वल टू किती 3. मग आपल्याला के ची व्हॅल्यू निघाली 3 मिळाली. मग देअरफॉर व्हॅल्यू ऑफ के इज 3 काय निघाली 3 निघाली. बघा हा 5वा क्वेश्चन आहे आपला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो बघा. आता ऍक्टिव्हिटी आहे, ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. ज्या पद्धतीने आपण 5th नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, हा 5th क्वेश्चन सॉल्व्ह केला, त्याच बेसिसवर आपली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? आता प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये तुम्हाला काहीही अडचण नसायला पाहिजे. ठीक आहे, पूर्ण तुम्हाला आपण इथे काय करणं सॉल्व्ह करून घेतली. ठीक आहे, जर तरी सुद्धा काय अडचण असली तर तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा. ठीक आहे, यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.2 कडे जाऊया. त्यानंतर आता प्रॅक्टिस सेट 2.2. आता प्रॅक्टिस सेट 2.2 हा कशाच्या बेसिसवर सोडवायचा, तर हा प्रॅक्टिस सेट आपल्याला फॅक्टरायझेशनच्या बेसिसवर सोडवायचा. बघा काय करायचं आहे, फॅक्टरायझेशन याच्या बेसिसवर हा प्रॅक्टिस सेट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता फॅक्टरायझेशन म्हणजे काय, तर मला फॅक्टर पाडायचे. काय पाडायचे, फॅक्टर. उदाहरणार्थ तुम्हाला जर म्हटलं आपण की या 24चे फॅक्टर पाडायचे आहेत, तर 24चे फॅक्टर आपण सहज पाडणार आहे किंवा 212चा बरोबर. त्यानंतर बघा बरं आता 3च्या टेबलमध्ये सुद्धा येते बरोबर ना, 3 8चा बरोबर का, 3 8चा होणार बरोबर. त्यानंतर बघा बरं आता हा प्रॅक्टिस असे खूप सारे पडणार आहेत बरोबर आहे, परंतु आपल्याला याच्यात काही अटी दिलेल्या आहेत, ते आपण या प्रॅक्टिस सेटमध्ये बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.2 तिथे तुमच्या पूर्ण क्लिअर होऊन जाणार. लहानपणीपासून आपण फॅक्टर पाडत आलो ना, हा, तर फक्त आता इथे काय होणार आहे, आपल्याला थोडंफार काहीतरी चेंज पाहायला मिळणार आहे. चला तर मग प्रॅक्टिस सेट 2.2 हे रपून घेऊ आपण. चला प्रॅक्टिस सेट 2.2 बघा आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 मधला पहिला क्वेश्चन दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. कशाने सोडवायचा आहे तो, फॅक्टरायझेशन सोडवायचा आहे. बघा काय दिलेला आहे पहिला, x² - 15x + 54 = 0. आता आपल्याला हे फॅक्टरायझेशन मेथड सॉल्व्ह करायचे. कोणत्या मेथडने, फॅक्टरायझेशन मेथड. बघा काय करायचं आहे, ठीक आहे, हा जनरल फॉर्म्युलामध्येच आहे, याला कम्पेअर करायची आवश्यकता नाही. मग बघा आता फॅक्टरायझेशन मेथड आपण सॉल्व्ह करू. आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, या एक्सला बघायचं आहे मला, या x² ला बघा. x² सोबत कोणी आहे का, तर काही नसते म्हणजे 1 असते. आता या 1चा मल्टिप्लिकेशन 54 सोबत करा. बघा इकडे करून देतो. मग 54 1 54 बघा, म्हणजे या x² सोबत जो काही नंबर असेल त्याने या काय करायला, याला मल्टिप्लाय करा याला नंबरला. ठीक आहे, मग आता आपण 1 × 54 म्हणजे 54 1 54. आता सेकंड नंबरला काय करायचं लक्षात घ्या. आता इथे -15 आहे आणि इथे 54 आहे, म्हणजे 54 आहे इथे. ठीक आहे, कारण 54 1 54. तर बघा आता काय करायचं आपल्याला, या 54चे असे फॅक्टर पाडायचे आहेत की ज्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ही -15 आली पाहिजे बरोबर. मग आता बघा काय करू आपण, आता इथे घेऊ 6च्या टेबलमध्ये इथे हा. मग 6 9चा बघा बरं, 6 9चा घेऊन पाहू. 6 9चा 54 बघा, 6 9चा 54 होते ना. ठीक आहे, मग 6 9चा 54 होते, परंतु आता 50 इथे 15 आले पाहिजे बरोबर. आता 15 आले पाहिजे. मग 9 + 6 15, परंतु साईन काय पाहिजे, मायनस पाहिजे. मग आता आपण जर इथे मायनस दिली आणि इथे पण मायनस दिली, तर मायनस मायनस काय होते प्लस, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह पहा बरं. मग मायनस मायनस झाले प्लस, म्हणजे 6 + 9 15, आणि मोठ्या संख्या कोणती आहे 9, मग 9चं चिन्ह -15 आले का, हो. मग आता हेच इथं करा. मग बघा या खाली x² मायनस, आता या 15 जागेवर काय टाका 6x, त्यानंतर -9x + 54 = 0. बघा आपण काय केलं, हे जे आपण 54चे फॅक्टर पाडले त्याची सम किती आली -15. या -15च्या जागेवर काय टाकलं आपण, फक्त हे -6x आणि -9x हे पुट केलं. बघा इथे बघा 6x आणि 9x हे या दोघांची सम जर केली तर काय येणार आहे
-15च येणार आहे, बरोबर, कारण आपण फॅक्टर पाळत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा काय करायचं, इथे x² - 6x - 9 x + 54 बरोबर इज इक्वल टू 0. आता कॉमन काढू आपण, इथे x कॉमन काढू आपण. मग इथे काढला x कॉमन, 1x कॉमन काढला. ठीक आहे. आणि म्हणजे x सोबत 1 असते, मग 1x काढला कॉमन. मग आतमध्ये काय उरलं x - 6. त्यानंतर बघा इकडे काय राहते x - 6 आणि इकडे काय राहणार 9च्या टेबल 54 येतो. मग आपण काय करणार आहे 9 कॉमन काढू. मग बघा -9 कॉमन काढला. मग आतमध्ये काय उरलं x प्लस मायनस मायनस इथे मायनस आणि 9 6 54 इज इक्वल टू 0 बरोबर. चला बघा त्यानंतर आता हे दोन घर सेम झाले, हे नेहमी सेमच येत असतात लक्षात घ्या. इथे आणि इथे नेहमी काय येणार आहे सेमच येणार आहे. मग आता काय करायचं बघा हे दोन सेम आहेत मग एकच घर घ्या बरोबर. मग बघा x - 6 आणि काय उरलं x - 9 इकडे घ्या x - 9 इज इक्वल टू 0. आता हे सेपरेट करा बघा बरं बाहेर काढा x - 6 इज इक्वल टू 0 और x - 9 इज इक्वल टू 0. बघा त्यानंतर हा x तिकडे टाकला तर प्लस होऊन जाईल. मग x इज इक्वल टू 6 x ची किंमत 6 मिळाली. त्यानंतर और x इज इक्वल टू 9 कारण मायनसचा 9 ही x ची किंमत मिळाली. मग x ची किंमत किती मिळाली आपल्याला एक 6 मिळाली आणि एक 9 मिळाली. आपल्याला आपण काय म्हणू शकतो 6 and 9 is a root of quadratic equation. रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग पहिली व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 6 आणि दुसरी काय मिळाली 9. याच पद्धतीला आपण म्हणतो फॅक्टरायझेशन मेथड. काय आहे का यामध्ये काहीच नाही आहे, सिंपल आहे ना. चला त्यानंतर नेक्स्ट चला रफ करून घेऊयात आहे. यानंतर सांगा कोणतं सांगायचं, कोणतं सांगायचं 5th नंबरचं. बरं चला 5th नंबरचं बघू. आता बघा काय दिलेलं आहे 2x² - 2x. बघा काय दिलेलं आहे 5th नंबरचं 2x² - 2x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. बघा काय दिलेलं आहे 2x² - 2x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. आता हे सॉल्व करू. बघा आता बघा जनरल फॉर्म्युलामध्ये आहे हो. बघा बरं ax² + bx + c इज इक्वल टू 0 आहे ना. मग आता इथे 2 आहे म्हणून तुम्ही घाबरले. मग आता या 2 ला आपण काय करणार आहे डिस्टर्ब करून टाका त्याला. मग बघा बरं मल्टिप्लाइंग आता मल्टिप्लाय का बरं कारण इथे डिवाइड मध्ये आहे. ठीक आहे म्हणून आपण काय करणार आहे 2 कट झाला पाहिजे म्हणून याला काय करणार मल्टिप्लाइंग इक्वेशन बाय 2 काय करणार बाय 2. ठीक आहे बोथ साईड जर केलं तरी चालते 2 0 येणार आहे शेवटी तिथं. याला जरी केलं तरी चालते. मग आता बघा 2 multiplied by 2x² minus 2 multiplied by 2x plus 2 multiplied by 1/2 is equal to 0 बरोबर. चला आता बघा 2 2 चा 4x आणि हा स्क्वेअर 4x² मायनस 2 2 चा 4 आणि हा x प्लस आता बघा हा 2 कट मग किती येते फक्त 1 इज इक्वल टू 0. झाला आपला इक्वेशन आलं का सिंपल फॉर्म मध्ये. मग आता इथे 4x² - 4x प्लस 1. आता काय करायचं आहे हा x² सोबतचा जो नंबर आहे तो या 1 सोबत काय करा मल्टिप्लाय लास्ट नंबर सोबत. बघा बरं इथे काय ते बघा 4 multiplied by 4 4 multiplied by 1 इज इक्वल टू किती येते 4. मग या 4चे असे फॅक्टर पाळायचे आहेत की त्याचं मल्टिप्लिकेशन 4 आलं पाहिजे आणि सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन हे काय आली पाहिजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय आली पाहिजे तर -4 आली पाहिजे. मग बघा 2 च्या डबल मध्ये 4 येतो. मग 2 2 चा 4 बरोबर का. आणि आपल्याला काय पाहिजे याची ऍडिशन किती पाहिजे -4. मग ऍडिशन झाली पाहिजे परंतु चिन्ह सबट्रॅक्शन राहिलं पाहिजे म्हणून आपण काय करणार आहे मायनस इथे पण आणि इथे पण मायनस मायनस प्लस. मग 2 + 2 किती 4 आणि मोठ्या संख्येचं साईन म्हणजे मोठी संख्या नाही तर कोणत्याही दोन पैकी एका साईन दिली तरी चालते पण किती -4. मग आता काय करायचं आहे आपण बघा काय केलं या 4च्या जागेवर काय करणार आहे पुट पॉवर फक्त या 4च्या जागेवर पुट काय करणार आहे बघा या 4च्या जागेवर काय पुट करणार आहे आपण तर हा 4x² ॲज इट इज मायनस हे पहा
-2x आणि इथे पण -2x, कारण ते म्हणूनच काय बनले आपले -4, बरोबर. -2x आणि -2x प्लस 1 इज इक्वल टू 0. आता बघा -2x काय होते, मायनस मायनस प्लस 4x आणि हा मायनस साईन, म्हणजे हे काय आहे, हे म्हणजे आपले हे वरचं आहे, बरोबर. चला त्यानंतर बघा आता काय निघते, कॉमन काढायचं इथून. आता काय कॉमन निघते पहा बरं, इथे 4 आहे, इथे 2 आहे, 2च्या डबलमध्ये 4 येतो, 2 काढा कॉमन. मग 2 आणि ते x स्क्वेअर आहे, इथे x आहे, मग x काढा. मग आपण काढला कॉमन 2x, मग राहिलं काय पहा बरं 2x, कारण 2 2 4 आणि x इंटू x स्क्वेअर, मग आणि मायनस. बघा बरं इथे काय, हा 2x तो पूर्ण चालला गेला, म्हणजे काय राहिलं फक्त 1, काय राहिलं फक्त 1, कारण 2x कॉमन काढला म्हणजे इथे जागा काय राहिलं फक्त 1, काही नसते म्हणजे 1 असते. मग आता बघा मायनस, आता 2x प्लस 1, आता 2x प्लस 1 याच्यामध्ये काही कॉमन काढायला नाही, पण 1च्या डबलमध्ये 2 येतो, म्हणजे काय काढा फक्त 1 काढा. मग 2x, ठीक आहे, मायनस प्लस मायनस, -1 इज इक्वल टू 0. बघा आता 2x - 1, 2x - 1 ब्रॅकेट सेम आहेत, एकच ब्रॅकेट घ्या. बघा 2x - 1 आणि दुसरा ब्रॅकेट काय होईल, हा 2x आणि हा -1 आलेतपर्यंत. आता काय करा, हे ब्रॅकेट आता 2x - 1 आणि या ब्रॅकेटमध्ये 2x - 1, आता ब्रॅकेट ओपन करा. मग इथे काय म्हणणार, 2x - 1 इज इक्वल टू 0 और 2x - 1 इज इक्वल टू सुद्धा 0. आता काय करा, हा 1 तिकडे पाठवून द्या. बघा बरं 2x इज इक्वल टू 1 और इथे पण 2x इज इक्वल टू 1. मग आता इकडे घेतो, बघा काय येणार आहे. आता x ची किंमत काढायची आहे, म्हणजे हा 2 काय करा इकडे डिवाइड मध्ये जाणार आहे, तो मल्टिप्लाय आहे. मग x बरोबर 1/2, त्यानंतर और बघा इथे सुद्धा हा 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये, तिकडे जाणार डिवाइड मध्ये जाणार, मग x बरोबर 1/2. बघा हे झालं आपल्या एक्सच्या किंमत, काय आल्या 1/2, 1/2. मग आपण लिहिणार आहे 1/2 अँड 1/2 इज अ रूट ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन, द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन, द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. समजते का इथपर्यंत? यालाच म्हणतो आपण फॅक्टरायझेशन मेथड. काय करणार, त्याचे फॅक्टर पाळणार आहेत आणि आपल्याला आन्सर काढून घेणार आहे, एक्सची किंमत काढणार आहे. चला समजलं का इथपर्यंत? चला त्यानंतर आता काही अडचण आहे का अजून यामध्ये? नाही ना, हां बाकी सर्व सेम असेच आहेत, ठीक आहे. आता चलाच मग प्रॅक्टिस सेट 2.3 कडे, ठीक आहे. चला मग त्यानंतर आता आपण प्रॅक्टिस सेट 2.3 बघूया. बघा प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये काय दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट काय म्हणतो, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय कम्प्युटिंग द स्क्वेअर मेथड. आपल्याला कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडचा यूज करून हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. मग बघा फर्स्ट प्रॉब्लेम काय म्हणतो, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20. बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20, बरोबर. आता काय करायचं आहे, बघा आपल्याला काय करायचं, याची थर्ड टर्म काढायची आहे. सुरुवातीला काय काढायची आहे, सुरुवातीला आपल्याला याची थर्ड टर्म काढायची आहे. मग बघा थर्ड टर्म काढायसाठी काय करतो आपण, थर्ड टर्म बरोबर याचा फॉर्म्युला दिला बघा आपल्याला, हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स याचा काय करतो स्क्वेअर. मग आता आपण काढू, मग आता एक्सचा कोइफिशियंट काय, हा एक्स आहे इथे, मग याचा कोइफिशियंट काय, काही नाही म्हणजे वर असतो. मग बघा आपण काढणार आहे हाफ इंटू 1 याचा स्क्वेअर. आता हाफने जर मधला मल्टिप्लाय केला तर हाफच येणार आहे, मग हाफचा स्क्वेअर म्हणजेच काय 1चा स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर 4. परंतु हा आपल्याला अशा पद्धतीने काय करायचा आहे, इथेला घ्यायचा आहे की जो आल्याने सुद्धा फरक नाही पडला पाहिजे आणि गेल्याने सुद्धा फरक पडला पाहिजे नाही. मग बघा एकदा प्लस घेऊ एकदा मायनस घेऊ. बघा बरं हा कुठे लावायचा, या 20च्या अगोदर. बघा बरं एक्स स्क्वेअर प्लस एक्स, बघा आता हा लावा. मग एकदा प्लस 1/4 आणि एकदा मायनस 1/4, त्यानंतर -20 ॲज इट इज इक्वल टू 0. बघा प्लस मायनस मायनस म्हणजे तो कट होणार, ठीक आहे, परंतु कट करायचा नाही, ठीक आहे. बघा आता एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 म्हणजेच काय होते
तर एक्स स्क्वेअरचा एक्स प्लस 1चा 1 आणि 4चा स्क्वेअर रूट काय आहे तर 2 बरोबर, आणि याचा स्क्वेअर म्हणजे याचं एक्सपान्शन फॉर्म केलं की काय ते हे मिळते आपल्याला, बरोबर. आणि हा जो -1/4 आणि -20 हा तिकडे साईडने पाठवून द्या. बघा हा इकडे आला तर प्लस आणि -20, बरोबर. चला तर प्लस आणि हा पण काय होणार आहे बघा, हा तिकडल्या साईडने पाठवून द्या. मग मायनसचा प्लस 1/4 आणि हा सुद्धा मायनसचा +20. मग बघा आता काय करू, हे ॲज इट इज लिहू, एक्स प्लस 1/2चा स्क्वेअर, बरोबर. त्यानंतर 420चा 80 प्लस 1 81/4. बघा आता इथे स्क्वेअर आहे, हे पण कोणाचे स्क्वेअर आहेत, मग काय करा टेकिंग स्क्वेअर रूट. बघा टेकिंग स्क्वेअर रूट, बघा टेकिंग स्क्वेअर रूट. आता बघा टेकिंग स्क्वेअर रूट केलं तर अंडर रूटमध्ये जातील, एक्स प्लस 1/2चा होल स्क्वेअर इज इक्वल टू √81/4. बघा समोर घेतो, आता स्क्वेअर आणि रूट कॅन्सल, बरोबर. मग काय उरलं एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू, आता हे ज्या वेळेस अंडर रूटच्या बाहेर निघतात त्यावेळेस प्लस मायनस दोन्ही साईड याला येतात, दोन्ही साईड येतात, मग प्लस मायनस. बघा 9 कोणाचा स्क्वेअर आहे, 9चा स्क्वेअर काय आहे 81, म्हणजे 81चा स्क्वेअर रूट काय आहे 9 आणि 4चा काय आहे 2. बघा आता एक्सची किंमत काढायची आहे, मग एक्स बरोबर हा तिकडे पाठवून द्या, मग एकदा प्लस घ्या, प्लस 9/2, हा तिकडे केला तर -1/2, और काय करा एक्स इज इक्वल टू, आता मायनस घ्या, -9/2 -1/2. बघा बरं आता एक्स इज इक्वल टू 9मधून 1 गेला 8/2, और एक्स इज इक्वल टू मायनस मायनस प्लस, 9 प्लस 1 10 आणि मोठ्या संख्येचं साईन /2. आता बघा एक्स इज इक्वल टू 2 1चा 2 2 4चा 8, इथे 4, बरोबर. त्यानंतर और एक्स इज इक्वल टू बघा 2 1चा 2 2 5चा 10, म्हणजे इथं -5, म्हणजे एक्सच्या किती किंमत मिळाली आपल्याला, 2 किमती मिळाल्या. कुठल्या कुठल्या बघा बरं, एक्स स्क्वेअर, एक्स इज इक्वल टू कुठल्या, तर एक्स इज इक्वल टू 4 आणि एक्स इज इक्वल टू -5. बघा ठीक आहे, अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम काय झाला हा इथे सॉल्व्ह झाला. समजलं इथपर्यंत, यामध्ये कोणाला काही अडचण आहे का, आहे का बाळा काही अडचण नाही ना. याच्यानंतर चला आता कुठलं सांगायचं, आता कुठलं सांगायचं सांगा बरं, कोणतं, 4th नंबरचा. अच्छा 4th नंबरचा बघा काय म्हणते, 9y² - 12y + 2 = 0. बघा आता काय करायचं आहे, ठीक आहे. चला हे रफ करायचं, मग करायचं रफ, ठीक आहे. चला मग रफ करून घेऊ आपण हे. त्यानंतर आता 4th काय म्हणतो, 9y², बघा 4th आहे 9y². त्यानंतर बघा काय आहे -12y + 2, -12y + 2 = 0. एकदा क्रॉस चेक करू आपण, 9y² - 12y + 2 = 0, बरोबर आहे. आता बघा इथे दिलेलं आहे 9y² - 12y + 2 = 0. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला या वायच्या सोबतचा कोइफिशियंट हा नेहमी एकच पाहिजे असतो, ठीक आहे. मग आपल्याला इथे हा 9 दिलेला आहे, मग हा 9 काय करावं लागेल, आता काढावं लागेल, म्हणजे कट करावं लागेल. पण मग हा मल्टिप्लाय मध्ये, मग याचा भाऊ कोण आहे डिव्हिजन, मग आपण करू डिवाइड टर्म बाय 9. बघा बरं काय ते 9y² डिवाइड बाय 9 -12y डिवाइड बाय 9 प्लस 2 डिवाइड बाय 9 = 0. बघा 9 9 कट, बरोबर का, मग उरलं काय y² - 12/9. आता तुम्हाला जर कट करायचं असेल तरी कट करू शकता तुम्ही. बघा कशा पद्धतीने कट करू शकता, 3 3 चा 9 आणि 3 4 चा 12, म्हणजे इथे येणार आहे 4/3y प्लस 2 हे कटतात का, तर नाही, मग 2/9 = 0.
आता काय करणार आपल्याला थर्ड टर्म काढायची. मग थर्ड टर्म काढा. थर्ड टर्म काय असते, हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ चा वर्ग, चा स्क्वेअर. बघा आता हाफ इंटू चा कोइफिशियंट किती आहे, 4/3. चा कोइफिशियंट किती आहे, 4/3 बरोबर. याचा काय आहे वर्ग बरोबर. मग बघा 2 दोन्ही 4 म्हणजे 2 1 2 2 2 4. बघा काय राहते बघा बरं. मग 2 1 2 अपॉन 3. मग बघा बरं 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा स्क्वेअर 9 बरोबर का. चला आता हा इथे पुट करू आपण. बघा बरं इथे काय येते, आता किती राहिले इथे वाय स्क्वेअर मायनस 4/3y. आता याच्या अगोदर टाकायचा तो. मग प्लस 4/9 मायनस 4/9 बरोबर प्लस 2/9 इज इक्वल टू 0. आता बघा हे जर घर आपण बघितलं, बघा बरं कुठून इथून इथपर्यंत, तर हे काय होते बघा बरं, अशा पद्धतीने लिहू शकतो आपण याला. वाय प्लस 4चा 2 आणि 9चा 3 आणि याचा होल स्क्वेअर. ठीक आहे. आणि हे जे राहिले हे तिकडल्या इकडे साईडला पाठवून देऊ आपण. इज इक्वल टू 4/9 मायनस 2/9. आता नेक्स्ट याच्यावर घेऊ. बघा आता हे सॉल्व करून घेऊ पहिले. मग बघा बरं आता बघा वाय प्लस 2/3चा स्क्वेअर इज इक्वल टू, हे काय होतं तिथे पहा बरं. आता हा तिकडे गेला तर प्लस झाला, हा मायनस झाला. मग 4 - 2 2 आणि 9 ॲज इट इज बरोबर. मग आता टेकिंग स्क्वेअर रूट आता बघा टेकिंग स्क्वेअर रूट. मग बघा काय ते अंडर रूट वाय प्लस 2/3चा स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 2/9. बघा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल. मग काय होते बाबा वाय प्लस 2/3 इज इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट 2/3. मग फक्त अंडर रूट 2लाच राहणार आहे, 3ला नाही. मग बघा आता हा तिकडे पाठवू आपण. मग वाय इज इक्वल टू प्लस अंडर रूट 2/3 मायनस 2/3 बरोबर. त्यानंतर और वाय इज इक्वल टू मायनस अंडर रूट 2/3 मायनस 2/3. इथे काय आलं वाय इज इक्वल टू प्लस अंडर रूट 2/3 मायनस 2/3 और इकडे काय आलं वाय इज इक्वल टू मायनस अंडर रूट 2/3 आणि मायनस 2/3. आता 3 3 काय करा कॉमन काढू म्हणजे एकदाच लिहा कारण बेस सेम आहे. वाय इज इक्वल टू प्लस अंडर रूट 2 मायनस 2/3 और y इज इक्वल टू मायनस अंडर रूट 2/3 आणि मायनस 2. हे आपले काय येणार आहेत फायनल आन्सर असणार आहे. बघा समजलं का इथपर्यंत नक्की. चला समजलं का बाबा. कोणाला काही अडचण आहे का यामध्ये, ठीक आहे नाही ना. बघा कोणाला काही अडचण आहे का आताच सांगा. जर कोणाला काही अडचण असेल तर आताच सांगा, आहे का नाही. बरं समोर जायचं का मग, बरं जायचं मग समोर. चला आपण येणार आहोत प्रॅक्टिस सेट कोणता 2.4. कुठे जाणार आहोत 2.4 मध्ये. तर मग 2.4 कडे जाऊया आपण. बघा त्यानंतर 2.4 बघा. आता प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये काय दिलेलं आहे बघा आपल्याला. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे, कम्पेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट व्हॅल्यू ऑफ ए बी सी. आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू काढायच्या आहे आणि जनरल फॉर्म मध्ये काय कम्पेअर करायचं आहे. बघा बरं मग आता काय दिलेलं आपल्याला x² - 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. बघा आता याला कम्पेअर करा. बघा बरं कम्पेअरिंग विथ कोणता जनरल फॉर्म्युला
ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग आता ABCच्या व्हॅल्यू काढा. ए ची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला 1, बरोबर आहे, काही नसते म्हणजे 1 असते. बी ची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला -7, बरोबर, साईन घ्यायचं असते सोबत हा. त्यानंतर सी ची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला 5, बरोबर. त्यानंतर सेकंड घेऊन घेऊ एक 2m² इज इक्वल टू 5m - 5. बघा 2m² इज इक्वल टू काय आहे 5m - 5, 5m - 5. बघा याला काय करा, कम्पेअरिंग विथ, बरं, कम्पेअरिंग विथ काय, कोणता फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला. मग कोणता आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग बघा बरं आता 2m², आता बघा हा m काय पाहिजे इकडे घर पाहिजे, हे म्हणजे 5m काय पाहिजे इकडे, मग इकडे आला तर -5m आणि हा इकडे आला तर प्लस 5 इज इक्वल टू 0. आता काढा ABCची व्हॅल्यू. a इज इक्वल टू काय आहे 2, बघा b इज इक्वल टू काय आहे -5 आणि c इज इक्वल टू काय आहे +5. ह्या झाल्या आपल्या ABCच्या व्हॅल्यू, बरोबर. त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे का आपल्याला त्यामध्येच, हा y² इज इक्वल टू 7y. बघा बरं y² इज इक्वल टू 7y. मग बघा कम्पेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा जनरल फॉर्म्युला आपला, बरोबर. मग y² हा इकडे आला तर -7y प्लस 0 इज इक्वल टू 0. ठीक आहे, काही घेतलं म्हणजे 0 घ्यायचा. मग a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू किती -7 आणि c इज इक्वल टू 0. हा झाला आपल्या ABCच्या व्हॅल्यू. हे असा आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला सोडवायचा आहे, बरोबर. चला हा आपला 2.4 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. सिंपल आहे, ABCच्या व्हॅल्यू काढायच्या फक्त. समजला का इथपर्यंत? ओके. चला तर मग आता क्वेश्चन नंबर 2. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो, मग क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो बघा बरं. बघा क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो, काय क्वेश्चन नंबर 2, सॉल्व युजिंग फॉर्म्युला. सॉल्व युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युलाचा यूज करून काय करणार आहे, प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे, बरोबर. बघा बरं फर्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे, x² प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. x² प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. आता काय करायचं आहे बघा, याला पहिले जनरल फॉर्म्युलामध्ये कम्पेअर करा. बघा बरं, कम्पेअरिंग विथ the equation on ax² plus bx plus c is equal to 0. मग आता बघा ABCच्या व्हॅल्यू काढून घेऊ आपण. मग a ची व्हॅल्यू किती आहे 1, त्यानंतर b ची व्हॅल्यू किती आहे 6 आणि c ची व्हॅल्यू किती आहे 5, बरोबर. चला मग आता आपण फॉर्म्युलामध्ये सॉल्व करत आहे फॉर्म्युलानुसार. मग आपला काय म्हणते पहिले b² - 4ac ची व्हॅल्यू घेऊन घेऊ आपण. काय b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. मग बघा बरं b², b म्हणजे 6 दिलेला आहे, मग 6² त्यानंतर -4 इंटू a ची व्हॅल्यू 1 त्यानंतर c ची व्हॅल्यू 5, बरोबर. मग बघा 6चा स्क्वेअर 36 मायनस 4 1चा 4, 4 5चा 20, बरोबर, इज इक्वल टू किती येते पहा बरं 36 मायनस 20. 0 मधून 6 गेला 6 आणि 3 मधून 2 गेले 1, म्हणजे पहा b² - 4ac याची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 16 भेटली. बघा आता b² - 4ac ची व्हॅल्यू काढली. आता x ची काढू. x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a, बरोबर. मग आता व्हॅल्यू टाका. x इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू 6 प्लस मायनस अंडर रूट ऑफ b² - 4ac ची व्हॅल्यू काय 16 डिवाइड बाय 2 इंटू 1, बरोबर. चला a ची व्हॅल्यू 1, मग लिहा इकडे x इज इक्वल टू बघा बरं प्लस मायनस इकडे पहिले -6 प्लस मायनस, आता हा किती 16 ला जर आपण रूटच्या बाहेर काढला तर किती येतो 4 येतो. मग 4
अपॉन 2 वनचा 2. आता काय करा, एकदा प्लस लिहा एकदा मायनस लिहा. मग एक्स इज इक्वल टू -6 + 4 अपॉन 2 और एक्स इज इक्वल टू -6 - 4 अपॉन 2. बघा आता काय होते, एक्स इज इक्वल टू मायनस प्लस मायनस, मग 6 - 4 2 आणि मोठ्या संख्येचा साईन अपॉन 2 इकडे, और एक्स इज इक्वल टू मायनस मायनस प्लस आणि मोठ्या संख्येचा साईन 6 + 4 10 आणि 2. बघा 2 वनचा 2, मग एक्स इज इक्वल टू -1. ठीक आहे, ही एक व्हॅल्यू झाली. त्यानंतर ऑरमध्ये घ्या, 2 वनचा 2, 2 5चा 10, मग एक्स इज इक्वल टू -5. ही एक व्हॅल्यू झाली. बघा किती व्हॅल्यू काढल्या आपण, एक्सच्या 2. पहिली काढली एक्स इज इक्वल टू -1 आणि दुसरी काढली एक्स इज इक्वल टू -5. बघा झालं. अशा प्रकारे आपण काय केलं, प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपण एक अजून यामधला एक प्रॉब्लेम घेऊ. ठीक आहे, आणि आपण प्रॅक्टिस सेट 2.5 कडे वळू. आता इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर आता नेक्स्ट घेऊ. चला हे रब करून घेऊया. चला पहा बरं, आता सांगा बरं कोणतं घ्यायचं आपल्याला, कुठलं घ्यायचं अजून यामधला प्रॅक्टिस सेट 2.4 म्हटलं कुठलं घ्यायचं अजून. हां, फिफ्थ. बघा फिफ्थ नंबरमध्ये काय दिलेलं आहे, y² + 1/3 y इज इक्वल टू 2. बघा काय दिलेलं आहे फिफ्थ नंबरचा, y² + 1/3 y इज इक्वल टू 2. एकदा मायनस चेक करू. ठीक आहे, बरोबर आहे. y² + 1/3 इज इक्वल टू 2. बरोबर. चला आता यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही ते अपॉनमध्ये आहे म्हणून घाबरले का त्याला, हां घाबरले का नाही ना. हां चला मग बघा हा अपॉनमध्ये आहे. मग आता काय करा, याला कट करून टाका. मग कसं, हा अपॉनमध्ये आहे ना, मग याला काय करा, मल्टिप्लाय करा. डिवाइड आहे तर मल्टिप्लाय. सुरुवातीला काय करायचं आहे लक्षात घ्या. आता अपॉनमध्ये आहे म्हणून घाबरले का त्याला, घाबरले का नाही ना. हां तेच म्हटलं. बरं बघा आता सुरुवातीला आपण याला जनरल फॉर्ममध्ये काय करू, आणू त्याला. बरोबर, जनरल फॉर्ममध्ये आणायचं आहे. मग काय करा, कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्मला काय म्हणतात, ax² + bx + c इज इक्वल टू 0. मग आता हा 2 काय होणार, इकडे मायनसमध्ये येणार आहे. मग बघा बरं, y² + 1/3y -2 इज इक्वल टू 0. आता हा 3 काय करा, कट करून टाका, कारण तो डिवाइडमध्ये आहे. आपल्या डिवाइडमध्ये बाहेर जाणार आहे म्हणून काय करतो आपण, तो कटच करून टाकू. मग मल्टिप्लाइंग इक्वेशन बाय 3. बोथ साईड केलं तर चालते, इकडे शून्य चिन्ह काय झाली. चला मग 3 × y² 3 × 1/3y -3 × 2 इज इक्वल टू 2 × 0 म्हणजे 3 इज इक्वल टू 3 × 0 म्हणजे काय येणार आहे, 0 येणार आहे. बघा 3 × y 3y² प्लस 3 3 कट, ते काय म्हटलं 1y म्हणजेच y मायनस 3 2 चा 6 आणि 3 0 चा 0. बघा आता काय करायचं आहे, ए बी सीची व्हॅल्यू काढून घ्या. a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू काय नाही म्हणजे 1 आणि c इज इक्वल टू -6. बरोबर. चला आता आपण b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊ. बघा बरं, b² - 4ac इज इक्वल टू b कोण आहे 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a किती आहे 3 इंटू c किती आहे -6. मग आपण आता काय, 1 चा स्क्वेअर 1 मायनस 4 3 चा 12. बरोबर का, 4 3 चा 12 मल्टिप्लाइड बाय -6. बघा 1 मायनस, आता बघा 12 6 चा, बघा 12 6 चा काय आहे 72. मग इथे ना -72. मग बघा 1 मायनस मायनस प्लस 72 इथे आला बघा इज इक्वल टू, इथे घेतो इज इक्वल टू 73. मग बघा समोर घेऊ आपल्याला b²
मायनस 4ac याची व्हॅल्यू काय मिळाली 73 मिळाली. काय मिळाली 73 मिळाली. बरोबर. मग आता काय करा आपण फॉर्म्युला टाकू आणि सॉल्व करू. बघा बरं आता फॉर्म्युला काय म्हणतो आपला x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. मग आता व्हॅल्यू पुटअप करू. बघा बरं x इज इक्वल टू मायनस बी किती आहे 1 प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac आपण काढला किती 73 अपॉन 2 आणि त्यानंतर बघा a ची व्हॅल्यू किती आहे 3. मग किती येणार इथे 3 येणार. बरोबर. मग बघा बरं आता x इज इक्वल टू मायनस 1 प्लस मायनस अंडर रूट 73 ॲज इट इज. कारण 73चं रूट निघत नाही. मग बघा आता 2 3 चा 6 किती येतात 6. आता एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. बघा बरं मग x इज इक्वल टू मायनस 1 प्लस अंडर रूट 73 अपॉन 6 ऑरमध्ये घ्या. और x इज इक्वल टू मायनस 1 मायनस अंडर रूट 73 आणि अपॉनमध्ये 6. हे झालं आपल्याला आन्सर. बरोबर. चला समजलं का. यामध्ये काय अडचण आहे का बाबा एकदा आपण काय केलं पहिले कंपेअरिंग केलं. कारण जनरल फॉर्म्युलानुसार नव्हती म्हणून याला काय केलं जनरल फॉर्म्युलानुसार कंपेअर केलं. मग बघा हा 2 इकडे होता आपण आणला मायनस झाला. बरोबर. मग हा 3 आपल्याला अडथळा होता कारण तो डिवाइडमध्ये होता. मग आपण काय केलं त्याला मल्टिप्लाइंग इक्वेशन बाय 3. मग या इक्वेशनला संपूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं. मग काय आलं बघा बरं 3 × y² प्लस 3 × 1/3y मायनस 3 × 2 इज इक्वल टू 3 × 0. बरोबर. पहा बरं 3 × y² म्हणजे 3y² प्लस 3 3 कट उरला पण y. बरोबर. मायनस 6 3 2 चा 6 हा 0 ॲज इट इज. कारण बघा बरं 3 0 चा 0 येणार आहे. मग बघा आपण abcच्या व्हॅल्यू काढल्या आणि त्यानंतर b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढली किती निघाली 73. बघा b² मायनस 4ac 73. मग फॉर्म्युलानुसार टाकलं. मग x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a हा आपला फॉर्म्युला आहे. याच्यात व्हॅल्यू पुटअप केलं आहे. मग बघा बरं x इज इक्वल टू मायनस 1 प्लस मायनस अंडर रूट 73 इंटू 2 इंटू 3 म्हणजे अपॉन 2 इंटू 3. बघा आता 73चं रूट निघतच नाही म्हणून आपण त्याचे फॅक्टर सुद्धा पडत नाही. म्हणून आपण काय करतो तसाच ठेवला x इज इक्वल टू मायनस 1 प्लस मायनस अंडर रूट 73 अपॉन 6. आता काय केलं एकदा प्लस लिहिलं आणि एकदा मायनस लिहिलं आणि आपण आन्सर काढून घेतलं. अशा पद्धतीने आपण एक प्रॉब्लेम काय केला हा सॉल्व्ह केला 5th नंबरचा. बघा अजून यामध्ये काय अडचण आहे का. आता काय अडचण आहे का यामध्ये बघा एकदा सर्व प्रॉब्लेम्स अशाच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे यामध्ये. बरोबर आहे का. ठीक आहे. 6 नंबरचं सुद्धा असंच आहे 5x² प्लस 13x प्लस 8. काय करायचं सिम्पलमध्ये abcची व्हॅल्यू काढून घ्यायची आणि मग b² मायनस 4ac चा व्हॅल्यू काढून घ्यायची. त्यानंतर मग फॉर्म्युला टाकायचा x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. बरोबर का. येणार ना. चला नक्की सांगायची आवश्यकता आहे का. सांगायची आवश्यकता आहे का नाही ना. बरं चला त्यानंतर मग आता प्रॅक्टिस सेट 2.5 घेऊ आपण. चला त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.5. 2.5 मध्ये काय दिलेलं आहे बघू आता आपण. तर बघा आपल्याला सुरुवातीला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आणि b² मायनस 4ac इज इक्वल टू 5. बघा आपण लिहून घेऊ b² मायनस 4ac याची व्हॅल्यू किती दिलेली आहे 5 आणि b² मायनस 4ac इथं व्हॅल्यू दिलेली आहे मायनस 5. आणि आपल्याला विचारलं काय तर आपल्याला विचारलं नेचर ऑफ रूट. आपल्याला विचारलं नेचर ऑफ रूट. बरोबर आहे. मग आता नेचर ऑफ रूट काढण्यासाठी आपल्याला बघा याचा विचार करा b² मायनस 4ac म्हणजेच काय असते डेल्टा असतो. काय असतो डेल्टा. थोडक्यात समजून घ्या जर डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे 0 असेल तर नेचर ऑफ रूट काय असतात रिअल अँड इक्वल. काय असतात रिअल अँड इक्वल. काय असतो रिअल अँड इक्वल. काय असतो रिअल अँड इक्वल. परंतु जर डेल्टा म्हणजे ही व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल 0 पेक्षा मोठी इथे किती आहे पॉवर 5 आहे म्हणजे 0 पेक्षा काय असेल मोठी असेल तर रूट काय असते रिअल अँड अनइक्वल. काय असतात रिअल अँड अनइक्वल. काय असतात रिअल अँड अनइक्वल. बरोबर.
झिरोपेक्षा ही व्हॅल्यू झिरोपेक्षा मोठी असली तर, परंतु डेल्टाची व्हॅल्यू झिरोपेक्षा लहान असली, झिरोपेक्षा लहान असली तर काय तर याच्यावर वापरून नॉट रिअल, काय असतात नॉट रिअल, बरोबर. मग ह्याच्या बेसिसवर पॉवर आहे. आता हे व्हॅल्यू म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू म्हणजे काय आहे डेल्टाची व्हॅल्यू. मग डेल्टाची व्हॅल्यू झिरोपेक्षा काय आहे मोठी आहे, झिरोपेक्षा काय आहे मोठी आहे. मग ह्याचं नेचर आउटपुट काय असणार आहे रिअल अँड अनइक्वल, काय असणार आहे रिअल अँड अनइक्वल, बरोबर आहे. आता बघा b² - 4ac -5 म्हणजे झिरोपेक्षा काय आहे लहान आहे. मग याचे रूट काय असणार आहे नॉट, काय असणार आहे नॉट रिअल, काय असणार आहे नॉट रिअल, बरोबर आहे. काय असणार आहे नॉट रिअल, बरोबर आहे. इतकं सिंपल आहे, बरोबर. त्यानंतर मग आपल्याला काय विचारलं सम ऑफ रूट इज इक्वल टू -7 आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करून दाखवायचं आहे. आणि प्रोडक्ट ऑफ रूट किती आहे 5. पहा हे रफ करू आपण, हे रफ करून घेऊ. पहा आता काय दिलेलं आहे सम ऑफ रूट किती दिलेलं आहे सम ऑफ रूट इज इक्वल टू -7. त्यानंतर प्रोडक्ट ऑफ रूट दिला आहे, प्रोडक्ट ऑफ रूट किती आहे, प्रोडक्ट ऑफ रूट किती आहे 5 दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 5. आणि जर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा म्हणते, काय तयार करा म्हणते क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म्युला माहित आहे काय ax² + bx + c. फक्त प्रोडक्ट म्हणजे लास्ट हे पाहिजे आणि याची व्हॅल्यू हे पाहिजे सम ऑफ रूट. म्हणजे काय इथे x² घ्या, इथे 1 घेतला तरी चालते. -7x c म्हणजे प्रोडक्टची व्हॅल्यू किती दिलेली आहे 5. 5 काय प्लस 5 इज इक्वल टू 0. हे आपलं इक्वेशन असणार आहे x² - 7x + 5 इज इक्वल टू 0 झालं. त्यानंतर बघा आता थर्ड दिलेला आहे इफ अल्फा अँड बीटा आर द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे, पॉवर इक्वेशन काय दिलेलं आहे 2x² - 4x - 3 इज इक्वल टू 0. पहा हे इक्वेशन दिलं आपल्याला, काय दिलेलं आहे थर्ड आहे 2x² - 4x - 3 इज इक्वल टू 0. आणि आपल्याला विचारलं काय अल्फा प्लस बीटा आणि खाली दिला अल्फा इंटू बीटा हे विचारलेलं आहे. मग अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय असतो -b/a असतो, बरोबर का. त्यानंतर अल्फा इंटू बीटा काय असतो c/a, बरोबर आहे. मग आता हे विचारलं जातं, परंतु हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे याचे जनरल फॉर्ममध्ये आहे पॉवर कम्पेअर विथ हो आहे x² bx ax² + bx + c आहे त्या फॉर्ममध्ये. मग आपण लिहू कम्पेअरिंग विथ ax² + bx + c इज इक्वल टू 0. आणि abc ची व्हॅल्यू काढून घेऊ. मग a ची व्हॅल्यू किती आहे 2, b ची व्हॅल्यू किती आहे -4 आणि c ची व्हॅल्यू -3. मग ही व्हॅल्यू इथे पुट करा या फॉर्म्युलामध्ये. मग बघा बरं अल्फा प्लस बीटा म्हणजे काय असते -b/a. मग -b मग बघा मायनस हा मायनस किती b किती आहे -4 आहे. मग -4/a किती आहे 2. मग बघा बरं आता काय होईल मायनस प्लस म्हणजे 4/2. 2 1 चा 2, 2 2 चा 4, बरोबर. मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली 2. मग तशीच अल्फा इंटू बीटाची काढू. मग अल्फा इंटू बीटा काय असते c/a. मग c पॉवर किती आहे -3. त्यानंतर a किती आहे 2. मग यामध्ये काय होते का नाही. मग याची व्हॅल्यू काय आहे -3/2. मग पहा बरं आपण इथे लिहू अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय मिळाली 2 मिळाली. काय मिळाली 2. आणि अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू काय मिळाली -3/2. दोन्ही व्हॅल्यू आपण काढून घेतल्या, ठीक आहे. त्यानंतर बघा आता नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला. नेक्स्ट दिलेला क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलेला आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. मला डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे, ठीक आहे. चला एक सांगतो त्यामधला, नंतर मग आपण समजू. हे रफ करून घेऊ. चला बघा बाळा आपल्याला क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे फाइंड द डिस्क्रिमिनंट. बघा काय दिलेला आहे फाइंड डिस्क्रिमिनंट
म्हणजे सरळ सरळ काय करायचं आपल्याला डेल्टा डेल्टा म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा फर्स्ट प्रॉब्लेम काय दिला आपली पहा एक्स स्क्वेअर मायनस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. आपण काय करणार आहे कम्पेअरिंग विथ कशासोबत ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सर्व याच पद्धतीने करायचे आहे. आता डिस्क्रिमिनंट म्हटलं की बी स्क्वेअर मायनस 4ac ची म्हणजे डेल्टा व्हॅल्यू काढून घे, a b c ची व्हॅल्यू काढून घे. मग बघा बरं a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू मायनस 7 c इज इक्वल टू मायनस 1. मग टाका बरं आता बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू याला डेल्टा म्हणतात, याला डिस्क्रिमिनंट म्हणतात. मग बघा बरं आता बी स्क्वेअर काय मायनस 7 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू मायनस 1 बरोबर, याला ब्रॅकेट करायला लागेल. तर आता बघा मायनस 7चा स्क्वेअर काय असतो 49, स्क्वेअर कधी निगेटिव्ह नसतो, मायनस 4 1चा 4 आणि परत 4 1चा 4, परंतु कसा आहे तर मायनस 4 बरोबर. मग 49 मायनस मायनस प्लस 4. बघा बरं 49 प्लस 4 किती 53. मग पहा बरं हे कोणती व्हॅल्यू झाली डेल्टाची, डेल्टा इज इक्वल टू 53, डेल्टा इज इक्वल टू 53 ही काय डेल्टाची व्हॅल्यू झाली. बघा आहे ना सिंपल, ठीक आहे. चला झालं का पहा इतकं सोपी आहे, ठीक आहे. चला आता एकदा समजून घ्या, समजलं इथपर्यंत काय अडचण आहे यामध्ये नाही. आता कोणतं सांगायचं थर्ड काय दिलेलं आहे अंडर रूट घाबरले आहे तुम्ही, ठीक आहे. थर्ड बघा काय म्हणते अंडर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 अंडर रूट 2 इज इक्वल टू 0. याला सुद्धा कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 बरोबर आहे. मग आता abc ची व्हॅल्यू काढायला काय बरं, a ची व्हॅल्यू काय आहे अंडर रूट 2 बरोबर आहे, b ची व्हॅल्यू काय आहे 4, c ची व्हॅल्यू काय आहे 2 अंडर रूट 2 बरोबर. आता काय डेल्टाची व्हॅल्यू काढून घ्या. मग डेल्टाची व्हॅल्यू काय असते बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे काय असते डेल्टा असते बरोबर आहे. मग करा बरं आता बी स्क्वेअर, बी चा स्क्वेअर काय 4 चा स्क्वेअर मायनस चला 4 ॲज इट इज 4 मल्टिप्लाइड बाय a किती आहे अंडर रूट 2 बरोबर आहे. त्यानंतर c किती आहे इंटू 2 अंडर रूट 2 बरोबर का. मग आपण आता काय ते 4 चा स्क्वेअर 16 बरोबर, 4 चा स्क्वेअर 16 बघा 4 इथे घ्या, त्यानंतर अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2 फक्त 2 मग किती 2 पहिला हा 2 नंतर अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2 फक्त 2 बरोबर का. चला मग आता 16 ॲज इट इज घ्या मायनस 4 2 चा 8 8 2 चा 16 बघा 16 मायनस 16 0. पण डेल्टाची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 0 मिळाली. काय मिळाली 0 मिळाली. प्रॉब्लेम जेवढा दिसायला किचकट तेवढा तो प्रॉब्लेम इझी असतो, कधी लक्षात घ्यायचं. जेवढा मोठा प्रॉब्लेम दिसला बघा बरं अंडर रूट इथे अंडर रूट इथे तुम्ही घाबरले, तुम्हाला वाटलं किती मोठा आहे किती नाही, परंतु ये तो वही बात हो गई, खुदा पार निकला चुहा है ना. चला त्याला इथपर्यंत. आता यामध्ये काय अडचण आहे का, काय अडचण आहे पडा यामध्ये आता नक्की नाही ना. चला तुम्हाला जर काय अडचण कमेंट करून नक्की कळवा. चला त्यानंतर आता थर्ड प्रॉब्लेम बघा आपल्याला नेचर ऑफ रूट काढायचे आहे बरोबर आहे. चला तर मग नेचर ऑफ रूट काढायचा प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. पहा लक्ष द्या. त्याच्यानंतर आता आपण पाहणार क्वेश्चन नंबर 3. बघा काय म्हणते क्वेश्चन नंबर 3 काय म्हणते बघा बरं. चला क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे डिटरमाइन द नेचर ऑफ रूट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला काही इक्वेशन दिलेलं आहे त्याचे नेचर ऑफ रूट सांगायचे आहे, ठीक आहे. चला पहा बरं एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. बघा काय दिलं आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. बघा आता काय करू आपण कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. abc ची व्हॅल्यू काढता का त्या काढून. चला a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू मायनस 4 आणि c इज इक्वल टू 4. आता आपण डेल्टाची व्हॅल्यू काढून घेऊ बरोबर आहे. चला मग बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच काय असतो डेल्टा असतो. बघा बरं काय मायनस 4 स्क्वेअर मायनस
4 इंटू ए म्हणजे 1, सी म्हणजे काय आहे 4. मग बघा बरं -4चा स्क्वेअर 16, कारण स्क्वेअर कधी निगेटिव्ह नसतो. बघा -4 1चा 4, 4 4चा 16 -16 म्हणजे किती 16 -16 किती 0. मग बघा डेल्टा कसा आहे 0 आहे. मग ज्या वेळेस डेल्टा 0 असतो त्यावेळेस नॅचरल रूट काय असते रियल अँड इक्वल. काय असते रियल अँड इक्वल. काय असते नॅचरल रूट रियल अँड इक्वल. काय रियल अँड इक्वल बरोबर. चला रियल अँड इक्वल. त्यानंतर कोणतं सांगायचं हा सेम मला सर्व असे झालं. चला बरोबर. आता काय अडचण नाही सांगायचं का अजून काही. बघा काहीच नाही फक्त बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू सांगायची. जर डेल्टा इज इक्वल टू 0 असला तर रूट नॅचरल रूट काय असते रियल अँड इक्वल. काय असते रियल अँड इक्वल. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे याची व्हॅल्यू जर इथे 5 आली तर 0 पेक्षा मोठी आहे म्हणजे काय आहे तो आहे का म्हणजे रियल आहे पण अनइक्वल सुद्धा आहे. ठीक आहे पहा डेल्टाची व्हॅल्यू 0 असली तर रियल अँड इक्वल. डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असली तर रियल अँड अनइक्वल. रियल अँड अनइक्वल. आणि डेल्टाची व्हॅल्यू जर 0 पेक्षा लहान असली तर काय असते नॉट रियल. काय असते नॉट रियल. बस याच्या बेसिसवर आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे होते. ठीक आहे यालाच मग आपण नेचर ऑफ रूट म्हणजे नेचर ऑफ रूट सांगायचं. ठीक आहे त्या रूटचे नेचर सांगत असतात. बघा त्यानंतर आता पुढे चालायचं मग. चला त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलेलं आहे बा फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट गिवन बिलो. बघा आपल्याला रूट दिलेले आहेत बरोबर. त्याच्यावर काय करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करून दाखवायचं आहे. मग बघा बरं काय रूट दिलेलं आहे. पहिला दिलेलं आहे 0 0 आणि 4. बघा आता या अगोदरच्या प्रॅक्टिसमध्ये आपण काय केलं आपल्याला इक्वेशन दिले होते त्या इक्वेशनवरून आपण काय केले रूट काढले. आता आपल्याला रूट दिलेले आहेत त्याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे आहेत. मग बघा काय करायचं इझी आहे. बघा इथे याला आपण काय म्हणू ए म्हणू याला बी म्हणू बरोबर. याला अल्फा याला बीटा. मग बरं अल्फा इज इक्वल टू 0 आणि बीटा इज इक्वल टू 4. मग आपण काय करणार आहे पहिले अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. पावर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 प्लस 4 इज इक्वल टू किती 4 बरोबर. त्यानंतर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 मल्टिप्लाइड बाय 4. मग काय येणार आहे 0 मल्टिप्लाइड बाय 4. 0 ने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर 0 येणार आहे. मग इथे किती इथे 0. मग बघा बरं आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढून घेतल्या बरोबर. मग आपण म्हणू आपले इक्वेशन काय म्हणते देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असते इज एक्स स्क्वेअर प्लस काय घेणार आहे अल्फा प्लस बीटा यासोबत काय व्हेरिएबल एक्स त्यानंतर प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता ज्या व्हॅल्यू आपण काढल्या त्या इथे पुटअप करा. मग पहा बरं एक्स स्क्वेअर प्लस अल्फा प्लस बीटा किती आहे 4. मग इथे 4 आणि हा एक्स 4x प्लस अल्फा इंटू बीटा 0 इज इक्वल टू 0. मग आपण हा 0 नाही दिला तरी चालते म्हणजे काय होणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x इज इक्वल टू 0. हे झालं आपलं इक्वेशन. काय झालं हे इक्वेशन. मग द रिक्वायर्ड इक्वेशन इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर प्लस 4x इज इक्वल टू 0 बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला रूट दिले होते आपण काय केलं इक्वेशन तयार केलं. त्यानंतर अजून कोणतं सांगायचं का यामधलं पहा बरं सांगायचं का 1/2 -1/2 आले बरं पहा 1/2 आणि ते -1/2. बघा बरं अल्फा इज इक्वल टू 1/2 आणि बीटा इज इक्वल टू -1/2. आता अल्फा बीटाची व्हॅल्यू काढा. मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1/2 प्लस -1/2 इज इक्वल टू पॉवर आता प्लस मायनस मायनस. मग 1/2 -1/2 किती 0. काय येणार आहे 0 येणार आहे. मग आता अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढू. मग 1/2 मल्टिप्लाइड बाय
-1/2. बघा बरं, आता इथे सुद्धा मायनस आहे, मग काय करा डायरेक्टली मल्टिप्लाय, 1 मल्टिप्लाइड बाय 1 1 आणि 2 मल्टिप्लाइड बाय 2 4, मग कसा मायनस. बघा मग आता आपल्याला therefore the required quadratic equation काय असते, x² प्लस अल्फा प्लस बीटा एक्स आणि इथं अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग याची व्हॅल्यू कुठं करून द्यायला फक्त, मग x² प्लस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 0x प्लस 1/4 इज इक्वल टू 0. काय आलेलं आहे, x² प्लस 0x मायनस 1/4 इज इक्वल टू 0. आता 0x म्हणजे 0च, मग घेतला का नाही घेतला का, मग आपण काय लिहू शकतो x² मायनस 1/4 इज इक्वल टू 0. हे तर घेतलं चालते आणि असं सुद्धा लिहिलं तरीही चालते. मग आपण लिहू द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x² मायनस 1/4 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपण काय केलं, ते इक्वेशन तयार केले. यामध्ये काही अडचण आहे का बाबा, तुम्हाला सर्व यामधले असेच सॉल्व करायचे. रूट तुम्हाला गिवन दिले की इक्वेशन अशाच पद्धतीने तयार केले जातात. ठीक आहे, असेच करायचे. बरोबर, इथपर्यंत काय अडचण आहे का तुम्हाला, नाही? हां ठीक आहे, चला त्यानंतर आता समोरचं पाहायचं. मग बघा त्यानंतर फिफ्थ प्रॉब्लेम बघा काय म्हणतो, सम ऑफ द रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट, फाइंड के इफ इक्वेशन इज x² मायनस 4kx प्लस k प्लस 3. आता काय दिलेलं आहे, x² इक्वेशन लिहू आपण x² प्लस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, हे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. बरोबर, x² मायनस 4kx इथे मायनस पाहिजे, x² मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0 असं इक्वेशन दिलेलं आहे. आणि आपल्याला विचारलं आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. काय काढायचं आपल्याला, k ची व्हॅल्यू, फाइंड व्हॅल्यू ऑफ k. कशी व्हॅल्यू काढायची, k ची व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर, त्यांनी कंडिशन सुद्धा सांगितली आहे. मग बघा बरोबर, मग आता लक्ष द्या, x² मायनस 4kx प्लस k प्लस 3. आता इथे तुम्हाला बघा हे मिडल टर्म आहे, ही काय आहे, लास्ट टर्म आहे. ठीक आहे, मग आता काय करणार आहे बघा, इथे 4 टर्म दिसत आहे, आपण काय करू, या टर्मला एकत्रित करू. मग पहा बरं, x² मायनस 4kx याला आपण लिहू प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणजे आता काय एक दिसतात आहे. बरोबर, आता आपण a b c ची व्हॅल्यू काढून घेऊ. मग आता बघा बरं, a इज इक्वल टू किती आहे 1, त्यानंतर b इज इक्वल टू मायनस 4k आणि c इज इक्वल टू काय, k प्लस 3. बरोबर, k प्लस 3. मग आता बघा, आता काय करणार आहे आपण, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. मग बघा बरं, अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा काय असते, मायनस b अपॉन a. बरोबर, चला मग आता बघा बरं, मायनस b, आता बघा मायनस, आता मायनस बी काय आहे, मायनस 4k आहे, मायनस 4k आणि हे काय आहे 1. तो घेतला काय नाही घेतला का, सारखाच असते. मग बघा बरं काय ते, मायनस मायनस प्लस म्हणजे 4k. मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय निघाली, 4k. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू निघाली आपली 4k. आता अल्फा इंटू बीटाची काढू, म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c अपॉन a. बरोबर, मग c अपॉन a काय आहे, k प्लस 3 अपॉन 1. याची सुद्धा काय निघते, k प्लस 3. काय निघाले, k प्लस 3. बघा बरं, k प्लस 3 ही कोणाची व्हॅल्यू आहे, अल्फा इंटू बीटाची. याला आपण नाव देऊ इक्वेशन नंबर फर्स्ट, याला आणि याला इक्वेशन नंबर फर्स्ट. बरोबर, आता आपल्याला कंडिशन दिलेली आहे. काय दिलेली आहे बघा बरं, काय कंडिशन दिलेली आहे आपल्याला, सम ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. काय आहे, सम ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. मग आपण लिहू फ्रॉम फर्स्ट कंडिशन, बरोबर. काय दिलेलं आहे की सम ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, सम ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज
म्हणजे इज इक्वल टू काय डबल ऑफ देअर प्रोडक्ट मग आता सॉल्व करू. मग सम ऑफ रूट म्हणजे काय असते अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मग कसं आहे डबल आहे डबल म्हणजे दुप्पट आहे कोणाच्या प्रोडक्टच्या मग प्रोडक्ट काय असते अल्फा इंटू बीटा. मग आता इकडे सॉल्व करू. मग बघा बरं आता अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू डबल ऑफ देअर अल्फा इंटू बीटा म्हणजे ऑफ देअर प्रोडक्ट. मग आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला किती आहे 4k बरोबर डबल इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे k प्लस 3 किती आहे k प्लस 3 कशावरून घेतलं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट कशावरून घेतलं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट ठीक आहे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. मग बघा बरं आता काय सॉल्व करू आपण. मग 4k इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय मध्ये मग 2 इंटू k म्हणजे 2k प्लस 2 3 चा 6. बघा बरं आता हा 2k आहे हा 4k आहे मग या केला इकडे घेऊन येऊ 2k ला मग 4k मायनस 2k इज इक्वल टू 6 बरोबर. इकडे आता मायनस झाला मग 4k मायनस 2k राहतो किती 2k इज इक्वल टू 6. आता हा 2 मल्टिप्लाय मध्ये आहे तिकडे गेला तर डिवाइड मध्ये मग k इज इक्वल टू 6/2 बघा बरं k इज इक्वल टू काय 2 1 चा 2 2 3 चा 6 म्हणजे k इज इक्वल टू 3 किती निघाला 3. therefore value of k is 3 value of k is 3 किती निघाली k ची व्हॅल्यू 3. पहा बरं समजते का इथपर्यंत नक्की. चला पहा त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो अल्फा बीटा आर रूट ऑफ कशाचे रूट आहेत ते y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. आपण इक्वेशन काय दिलेलं आहे y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. एकदा क्रॉस चेक करू बघा बरं y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0 आणि आपल्याला काय सांगितलं फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. मग आपण या इक्वेशनला काय करू आता कम्पेअर करू. मग comparing with the equation कोणतं इक्वेशन आहे y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0 कशासोबत इज कोणतं आहे x² प्लस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 याच्यासोबत काय केलं हे कम्पेअर केलं. मग आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढून घेऊ पहिले. मग पहा बरं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए बरोबर. मग मायनस बी कुठे आहे पहा बरं हा ए हा बी हा सी असते मग बी काय असते -2 मग हा सुद्धा मायनस आहे मग मायनस आणि -2 अपॉन ए किती आहे 1 मग पहा बरं मायनस मायनस प्लस म्हणजे किती निघाला अल्फा प्लस बीटा 2 मग आपण लिहू अल्फा प्लस बीटा किती निघाला 2 निघाला बरोबर. आता याच पद्धतीने अल्फा इंटू बीटा काढून घेऊ. बरोबर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए असते. मग सी कुठे आहे बरोबर -7 आहे मग -7 अपॉन 1 म्हणजे किती अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू किती -7. बघा आता आपण अल्फा इंटू बीटा काढला आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढली. आता फॉर्म्युला पुट करा. मग बघा बरं आपल्याला काय करायचं आहे तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर बघा आपण याची व्हॅल्यू काढली आणि याची पण व्हॅल्यू काढली. त्यानंतर बघा आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल फॉर्म्युला यूज करावा लागेल. कुठला तर पहा बरं ए प्लस बी चा होल स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल म्हणजे ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर या फॉर्म्युलाचा आपण काय करू वापर करू. हा फॉर्म्युला तुम्ही 8 किंवा 9 स्टँडर्डमध्ये पाहिला असेल बरोबर. मग फक्त आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचा आहे कोणता अल्फा प्लस बीटाचा आहे. मग आपण लिहू अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर बरोबर बरोबर का. चला मग आता अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आता आपल्याला काढायचं काय आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. पहा आपल्याला काढायचं काय आहे
अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर पहा, मग अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर कुठे पहा बरं, अल्फा स्क्वेअर हा प्लस बीटा स्क्वेअर, मग याला इकडे घेऊन या, मग पहा बरं अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर हा इकडे प्लस आणि इकडे मायनस ॲड 2 अल्फा बीटा बरोबर, 2 अल्फा बीटा इज इक्वल टू काय राहिलं मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर बरोबर का. मग आता पहा बरं अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढली तुम्ही किती आहे 2 आहे, मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 2 याचा स्क्वेअर मायनस 2 इंटू आता अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढली किती आहे -7 बरं -7 इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता बरोबर 2 चा स्क्वेअर 4 मायनस 7 2 चा 14 पण कसा -14 इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर बरोबर का. चला आता बरोबर 4 इथे 4 हा मायनस मायनस मग मायनस मायनस प्लस मग 4 प्लस 14 इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. 4 प्लस 14 किती आहे 18 मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 18 काय मिळाली 18 इज आपली व्हॅल्यू. पॉवर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 18 मिळाली. काय मिळाली 18. पहा आपण इथे कशाचा वापर केला तर ए प्लस बीचा होल स्क्वेअर या फॉर्म्युलाचा यूज करून हे काय केलं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. ठीक आहे चला समजलं का इथपर्यंत सर्वांना. पॉवर आपण सुरुवातीला तर इक्वेशन दिलं, इक्वेशन काय केलं कंपेअर केलं कशासोबत एक्स स्क्वेअर प्लस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढून घेतली आपण बरोबर, त्यानंतर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढून घेतली. मग काय केलं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढण्यासाठी आपण फॉर्म्युलाचा वापर केला कुठला तर ए प्लस बीचा होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. तो याच्यावर टाकला मग पॉवर अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर अल्फा स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर आणि यानुसार काय केलं आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे समजलं इथपर्यंत नक्की. चला त्यानंतर बघा त्यानंतर आता समोर दुसरा एक्झाम्पल दिला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. तो सुद्धा फक्त इथं काय आपल्याला क्यूबचा फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला, बाकी दुसरं काही करायचं नाही. त्यानंतर आता बघा 7th नंबरचा क्वेश्चन दिलेला आपल्याला तो बघू. त्यानंतर आता 7th नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो बघा द रूट ऑफ इच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल फाइंड के. मग आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे बघा बरं आणि त्याचे रूट कसे आहेत रिअल आणि इक्वल आहेत म्हणजे डेल्टा इज इक्वल टू काय असणार आहे 0 असणार आहे. बघा इक्वेशन दिलेलं आहे 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12. बघा आता सॉल्व करू बघा काय 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. आता बघा आपल्याला हे रूट रिअल आणि इक्वल आहेत यासाठी काय करणार एबीसीची व्हॅल्यू काढावी लागेल बरोबर. बघा बरं बघा आपण काय करू कंपेअरिंग विथ करू पहिले कंपेअरिंग विथ कशासोबत ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग बघा बरं a ची व्हॅल्यू काय आहे 3 त्यानंतर b ची व्हॅल्यू काय आहे k आणि c ची व्हॅल्यू काय आहे 12 बरोबर. c ची व्हॅल्यू काय आहे 12. मग आता काय करायचं आपल्याला b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. मग बघा बरं b स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच काय असतं आपलं डेल्टा. पॉवर किती आहे b स्क्वेअर म्हणजे कोणाला k चा स्क्वेअर मायनस 4 हे किती आहे 3 बरोबर आणि c किती आहे 12 बरोबर. मग बघा बरं आता k चा स्क्वेअर k स्क्वेअर बरोबर मायनस 4 3 चा 12 आणि 12 मल्टिप्लाइड बाय 12 म्हणजे 12 चा स्क्वेअर 12 चा स्क्वेअर किती 144 हे मिळालं आपल्याला आन्सर. परंतु आपल्याला काय दिलेलं आहे बट काय म्हणते द नेचर ऑफ रूट आर रिअल अँड इक्वल म्हणजेच म्हणणं काय असं की डेल्टाची व्हॅल्यू किती दिलेली आहे 0 किती दिलेली आहे 0 परंतु आपली डेल्टाची व्हॅल्यू किती आली के स्क्वेअर मायनस 144. मग याचं केलं का आपण के स्क्वेअर मायनस 144 इज इक्वल टू 0. मग आता हे सॉल्व कसं करायचं बघा तर इथे बघा के चा स्क्वेअर आहे मग हा कोणाचा स्क्वेअर आहे बाबा
हा 12चा स्क्वेअर आहे, मग पहा बरं के स्क्वेअर, याला आपण लिहू शकतो 12 स्क्वेअर इज इक्वल टू 0, बरोबर. मग आपल्याला फॉर्म्युला माहित आहे कोणता, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, काय होते ए प्लस बी आणि ए मायनस बी असा फॉर्म्युला आहे. मग इथं पुट करू, मग पहा बरं आता, मग एकदा काय करू के प्लस 12 आणि एकदा के मायनस 12, मग बघा बरं के प्लस 12 ब्रॅकेटच्या बाहेर काढा इज इक्वल टू 0 और के इज इक्वल टू के मायनस 12 इज इक्वल टू 0. आता बघा बरं हा के ची व्हॅल्यू काढायची म्हणजे 12 तिकडे पाठवून द्या, मग के इज इक्वल टू मायनस 12, ठीक आहे, हे एक व्हॅल्यू निघाली और के इज इक्वल टू तिकडे पाठवला होता 12, ही एक व्हॅल्यू निघाली. मग आपल्याला के ची व्हॅल्यू मिळाल्या, दोन व्हॅल्यू निघाल्या, एक कोणती के इज इक्वल टू मायनस 12 आणि दुसरी मिळाली के इज इक्वल टू 12, बरोबर. समज इथपर्यंत पहा बरं आपण के ची व्हॅल्यू काढली, ठीक आहे बघा, ठीक आहे. काही अडचण आहे का तुम्हाला इथपर्यंत, पहा बरं आता इथपर्यंत काही अडचण आहे तुम्हाला, नाही नक्की काही अडचण आहे का मला, नाही ना. चला मग आता याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.6 घेऊया. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.6. आता प्रॅक्टिस सेट 2.6 मध्ये बघा वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. वर्ड प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला एकदा इक्वेशन बनवता आले तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. बघा काय दिलेलं आहे, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. बघा आपल्याला काय दिलेलं आहे, प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे आणि 3 वर्षानंतरचे यांच्या दोघांचा जो प्रोडक्ट आहे तो किती दिलेला आहे 84, बरोबर. तर आपल्याला सांगायचं तिचं आताचं वय किती असणार आहे. मग बघा बरं आपण काय लिहू, असं समजू की लेट प्रेझेंट एज ऑफ कोणाचे आहे प्रगती, प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज एक्स इयर्स, काय घेतले एक्स इयर्स. परंतु आपल्याला कंडिशन काय म्हणते, फ्रॉम कंडिशन कंडिशन काय म्हणते की 2 वर्षा अगोदर, मग 2 वर्षा अगोदर आहे आजचं किती आहे एक्स, मग मागे ना मग एक्स मायनस 2 आणि 3 वर्षानंतर मग किती आहे एक्स प्लस 3, या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे गुणला किती आहे 84, किती आहे 84. मग आता हे सॉल्व्ह करू आपण. बरं या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे, बरोबर. मग बघा बरं सुरुवातीला एक्स ने करू, एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस 3, त्यानंतर प्लस मायनस 2, ती मायनस आहे म्हणून मायनस 2 मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस 3 इज इक्वल टू 84. बघा बरं एक्स इंटू एक्स, एक्सचा स्क्वेअर प्लस एक्स इंटू 3, 3x मायनस 2 इंटू एक्स 2x प्लस मायनस 3 2 चा 6 इज इक्वल टू 84, बरोबर. आता बघा एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस 3 मधून 2 गेले किती राहिले 1x म्हणजे फक्त x आणि बघा बरं मायनस 6 इज इक्वल टू 84. आता बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स, हा 6 तिकडे गेला तर प्लस म्हणजे बघा 84 प्लस 6, मग बघा बरं एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू 84 प्लस 6 90. आपण काढलं एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू 90. मग आता 90ला काय करा 90ला इकडे करा, मग बघा बरं एक्स स्क्वेअर प्लस एक्स हा 90 इकडे आला तर मायनस, बरोबर. मग आता आपण फॅक्टरायझेशन मेथड सॉल्व्ह करू. बघा तुम्ही सर्व शिकले आहात ना फॅक्टरायझेशन मेथड. चला तर मग आता बघा आपल्याला काय करायचं फॅक्टर पडायचे आहे. मग आता कोणाचे फॅक्टर पडायचे आहे बघा -90चे फॅक्टर पडायचे आहेत, परंतु फॅक्टर काढताना जे पडायचे आहे की सगळ्या ह्याचे आणि ह्याचे प्रोडक्ट करायचं. म्हणजे इथे पण आहे का 1 आहे तर मग 1 ने 90ला मल्टिप्लाय करा. मग बघा बरं 1 मल्टिप्लाइड बाय -90 किती -90. परंतु आता आपल्याला फॅक्टर असे पाडायचे आहे की प्रोडक्ट -90 आला पाहिजे परंतु सम किती आले पाहिजे +1. मग काय करायचं आहे 9 10चा 90. मग बघा याला आपण प्लस साइन देणार याला मायनस साइन. मग बघा बरं 10 मधून 9 गेले 1 आणि मोठ्या संख्येत साइन आणि 9 10चा 90, बरोबर. असे फॅक्टर पडू. मग आता आपण इथे ठेवते एक्स स्क्वेअर मायनस बघा बरं 9x याच्या जागेवर एक्स स्क्वेअर मायनस 9x
प्लस 10x मायनस 90 इज इक्वल टू 0. हे आपण फॅक्टरायझेशनमध्ये पाहिलेलं आहे. मग बघा बरं आता कॉमन काढूया म्हटलं. कोण निघते? एक्स निघते. मग एक्स काढला कॉमन, मग राहिलं काय? इथे एक्स मायनस इथे 9 एक्स तर कॉमन आहे बरोबर. मग इथे काय कॉमन निघते? प्लस 10, कारण 10च्या टेबलमध्ये 90 येतो. मग राहिलं काय? एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. मग आता हे दोन ब्रॅकेट सेम आहेत, मग एकच घ्या. मग एक्स मायनस 9 आणि इकडे एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0. आता हे ब्रॅकेट ओपन करू आपण. एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0. आता हा 9 तिकडे पाठवून देऊ. हा बरं एक्स इज इक्वल टू 9 जर तिकडे गेला तर हा प्लस होती बरोबर. और मग हा 10 का इकडे प्लस आहे, तिकडे गेला तर मायनस. एक्स इज इक्वल टू मायनस 10. आपल्याला एक्सची दोन किंमत मिळाली, दोन व्हॅल्यू मिळाल्या एक्सच्या. कोणत्या कोणत्या? एक्स इज इक्वल टू 9 आणि एक्स इज इक्वल टू मायनस 10. परंतु आपले एज कधीही वाढत असते. वाढा एज काय होते? नेहमी वाढत असते का कमी होत असते? वाढत असते. म्हणून आपण नंबर कोणता घेणार आहे? पॉझिटिव्ह नंबर घेणार आहे. मग आपली व्हॅल्यू काय असणार आहे? एक्स इज इक्वल टू 9. मग देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ कोणाचे? प्रगती इज 9 इयर्स. किती आहे प्रगतीची एज? 9 इयर्स. म्हणजे सध्या प्रगती किती वर्षाची आहे? 9 वर्षाची आहे प्रगती. किती वर्षाची आहे? 9 वर्षाची प्रगती आहे.